हिंदूंना लोकशाही वेगळी सांगायची गरज नाही. हिंदूंमध्ये लोकशाही रक्तातच मुरलेली आहे. संस्कृतीचे विविध पदर असं दाखवून देतात की इथे लोकशाही होती, पण तुमच्यावर कारवाई होत आहेत त्या कोर्ट त्याला मान्यता देत आहे ना. तुमचे नेते जे तुरुंगात जातात ते सुटत नाहीयेत, म्हणजे तुम्ही काहीतरी गैर केलं का? राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या मनात एक सल कायम आहे की राजीव गांधींवर विनाकारण बोफोर्सचा ठपका ठेवला गेला. अदानींचा राईज किंवा फॉल हा सर्वसामान्य लोकांच्या वर डायरेक्ट परिणाम करणारा आहे असं मला वाटत नाही. प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने बलवान करावं आणि प्रादेशिक पक्ष बलवान झाले तर नरेंद्र मोदींचा पराभव होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आम्हाला अधिक जवळचे आहेत. अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण करायचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील. दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट शिवसेना पक्षावरतीच जाऊन आपलं हे नोंदवणं की पक्षच आपला आहे, राहुल गांधींना थेट डिस्क्वालिफाय करणं, तिकडं बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आजारी असताना तिकडं वेगवेगळ्या रेड्स करणं, या सगळ्यामुळं भाजपचा आता अति होतोय असा मेसेज जायला सुरुवात झाली का? सुरुवात होऊ शकते. तू जसं एक लालू प्रसादांचं उदाहरण दिलंस ते फार महत्त्वाचं आहे आणि ते मला वाटतं इथे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता अशी आहे की ज्याला बळी, आपला नेत्याला बळी दिला जातोय असं वाटलं तर ते अनेक गुन्हे माफ करू शकतात. लालू प्रसादांवरचा गुन्हा हा खरं तर भ्रष्टाचाराचा आहे, आरोप सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे ते कोर्टात आहे. परंतु त्यामुळे त्यांची जी वोट बँक आहे त्याच्यावर काही फरक पडलेला नाही. ते जेलमधनं सुद्धा अजून त्यांच्यावर प्रभाव टाकून आहेत. आत्ता जे जेलमध्ये नाहीत पण होते तेव्हा प्रभाव टाकून आहेत. त्यांना पूर्वीसारखी पूर्ण सत्ता मिळाली नसली तरी तो एक फार मोठा फॉर्मिडेबल फोर्स आहे की जो तिथे बिहारवर राज्य करणारा आहे. त्यामुळे अशा पद्धतीची सहानुभूती जनमानसातनं मिळू शकते जी करुणानिधींना मिळाली दक्षिण भारतात. हे काय आता राहुल गांधींच्याच बाबत झालं असं नाही, करुणानिधींच्या बाबत, जयललिता करुणानिधी दोघांच्या बाबत हे झालेलं आहे दक्षिण भारतात. तिथे तिथे त्या नेत्यांना ती सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित करता आली. जो प्रयत्न आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करायचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींची ती क्षमता, ते जे नेतृत्वाचं कौशल्य आहे ते सिद्ध होण्याची गरज आहे. जे नरेंद्र मोदींनी सिद्ध करून दाखवलं की त्यांनी एकाच वेळी गुजरातमध्ये प्रशासन उत्तम केलं, पण मी मात्र या एका मोठ्या एस्टॅब्लिशमेंटचा बळी ठरतो आहे. एक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मोठा फोर्स माझ्या विरोधात काम करत आहे आणि तो माझ्या विरोधात म्हणजे मी हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून माझ्या विरोधात आहे. आणि हा जो व्यथित हिंदू आहे, हिंदूंना असं जे वाटतंय त्यांच्या बाजूने मी जो बोलतो त्या विरोधात हे सगळे उभे आहेत आणि हे मला बळी द्यायचा प्रयत्न करतायत. हे कथन त्यांनी नॅशनल लेवलवर नेलं. त्याच्यासाठी त्यांच्या मागे फार मोठी संघटना उभी होती. त्यांनी योग्य नेते निवडले, योग्य पद्धतीचं स्लोगन्स तयार केली आणि ती लोकांवर ठसवली. परंतु ज्या ज्या ठिकाणी तितक्याच पद्धतीने, त्याच पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर देणारे स्थानिक नेते मिळाले त्या वेळी नरेंद्र मोदींची पंचायत झाली. त्यांच्याच पद्धतीने केजरीवाल, ममता बॅनर्जी, स्टॅलिन किंवा आपले तेलंगणाचे हे या सगळ्यांनी किंवा नवीन पटनाईक या सगळ्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता तसं प्रत्युत्तर राहुल गांधी नॅशनल लेवलवर या प्रादेशिक नेत्यांप्रमाणे देऊ शकतात का? आणि अशा पद्धतीने राहुल गांधींच्या प्रत्युत्तराला जनता प्रतिसाद देते असं लक्षात आल्यावर हे प्रादेशिक नेते, ममता बॅनर्जी असोत किंवा हे अन्य सगळे नेते, हे त्याला इन्क्लुडिंग शरद पवार, हे त्याला सहकार्य करतात का त्याच्या विरोधात आपली चूल मांडायचा प्रयत्न करतात? या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षभरात याची घुसळण होणार आहे. तर इंग्रजीत अशी म्हण आहे की नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. आत्ता राहुल गांधींना लाईमलाईटमध्ये आणणं किंवा राहुल गांधीच विरोधी पक्षाचा प्रमुख नेता किंवा विरोधी पक्षांच्या सगळ्या मिळून असणाऱ्या सगळ्या खासदारांचा प्रमुख नेता असं एस्टॅब्लिश होणं भाजपसाठी फायद्याचं आहे का? याचं कारण असं की राहुल गांधींबद्दलचे इतर अजून अनेक निगेटिव्ह मुद्दे समाज मनात चर्चेत राहतात. याच्याऐवजी जर का अरविंद केजरीवालांसारखा माणूस लाईमलाईटमध्ये आला की जो अगदी त्यांचा उपमुख्यमंत्री अटकेत असूनही फारसा त्यांच्या प्रतिमेला डेंट बसलेला नाही, तेही काम करतायत, ममता बॅनर्जी असतील, तर या सगळ्यांपेक्षा राहुल गांधीच विरोधक राहावेत
यासाठीच भाजपची खेळी आहे का, की जेणेकरून त्या विरोधकांच्या ऐक्याचं पण काही खरं राहणार नाही, काँग्रेस अपेक्षेपेक्षा जास्त डिमांड करेल आणि राहुल गांधींना टॅकल करणं इतरांपेक्षा सोपं आहे, असं काहीतरी भाजपची रणनीती असू शकते का? असं नॅरेटिव्ह एक इकोसिस्टीम मीडियातली मांडतीये, पण त्याच्यात अगदीच ती नाकारली पाहिजे असं नाही, पण ती पूर्णपणे बरोबर आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या ज्या दोन व्यक्तिमत्वांतला आपण संघर्ष पाहिला, तर तो संघर्ष मला वाटतं खूप एक वेगळ्या पातळीवरचा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि त्याला व्यक्तिगत पदरही महत्त्वाचे आहेत. सांस्कृतिक संघर्ष असा की एका बाजूला म्हणजे राहुल गांधींच्या बाजूला एक अशी विचारधारा आहे की जी भारताला सर्वव्यापी म्हणजे भारतातले अनेक प्रवाह या देशात राहिले पाहिजेत, ते वाढले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सगळं जी विचारधारा आहे ती युरोपातल्या एका विचारधारेतनं भारताकडे पाहणारी आहे. ते नेहरूंपासून हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची एक विचारधारा आहे. ती भारताकडे एक वेगळ्या नजरेने बघते. भारतात लोकशाही एस्टॅब्लिश व्हायला हवी आहे, ती इथे नव्हती मुळात. ती बाहेरनं आपण आणत आहोत आणि एक वेगळ्या पद्धतीने समाज घडवत आहोत अशा पद्धतीचं, आणि ते ईश्वरी वरदान आपल्याला मिळालेलं आणि आपल्यावरती जबाबदारी आहे अशा पद्धतीने काम करणारी अशी ती नेहरूंपासूनची चालत आलेली आयडिओलॉजी होती, ज्याला राहुल गांधी किंवा सोनिया गांधी रिप्रेझेंट करतात. याच्या विरोधात ही जी हिंदुत्ववादी मी असं म्हणणार नाही, पण हिंदूंना लोकशाही वेगळी सांगायची गरज नाही. हिंदूंमध्ये लोकशाही रक्तातच मुरलेली आहे. पारंपरिक सांस्कृतिक दर्शनच आपले संस्कृतीचे विविध पदर असं दाखवून देतात की इथे लोकशाही होती. युरोपाप्रमाणे ती कोडिफाईड झालेली नसेल, कायद्याच्या चौकटीत बसवली गेलेली नसेल, तरी ती रक्तात होती आणि त्याची अनेक उदाहरणं देता येतात. दुसरं म्हणजे भारताला मुघल काळ वगळता त्याच्या आधीपासूनची 5000 वर्षाची मोठी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे मुघल काळापेक्षा अधिक. म्हणून हा जो सगळा आत्ताचा सत्ताधारी वर्ग आहे तो मुघल काळाच्या पलीकडच्या संस्कृतीबद्दल बोलतो आणि काँग्रेस आणि हा सगळा वर्ग जो आहे तो मुघलांना इन्क्लूड करून ती एक समावेशक संस्कृती आहे अशा पद्धतीने बोलतो. तर हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष नरेंद्र मोदींच्या काळात टिपेला पोचलेला आहे आणि त्यांचा जो संपूर्ण, मी तर वेगळ्या पद्धतीने असं म्हणतो, मी त्याची उदाहरणंही माझ्या पुस्तकात दिलेली आहेत की त्यांचं स्वच्छ भारत अभियान हे फक्त स्वच्छतेपुरतं नाही आहे, तर तो सांस्कृतिक स्वच्छता पण त्यात आहे आणि त्याच्यात अनेक सांस्कृतिक जी काय म्हणतात सांस्कृतिक जे आयडॉल होते ते आयडॉल रिप्लेस करणं, पुस्तकांमध्ये वेगळा इतिहास आणणं, म्हणजे लपलेला इतिहास आणणं, जो इतिहास बाजूला टाकलेला होता तो मुद्दाम आणणं, सुभाषचंद्र वल्लभभाई पटेल यांच्यासारख्यांचं महत्त्व प्रस्थापित करणं, किंवा आपण फारच जनरलायझेशन केलं तर आपल्याला असं म्हणता येईल एक नेहरू विचार आणि वल्लभभाई पटेल विचार. काँग्रेसमधला वल्लभभाई पटेल विचार हा नरेंद्र मोदी यांच्या आत्ताच्या सरकारने हे जनरलायझेशन म्हणतो आहे, अचूक नाही, पण तो विचार आम्ही कणखरपणे राबवत आहोत असं नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पक्ष सांगतं आणि नेहरूंचा जो विचार होता भारताबद्दलचा तोच भारताचा खरा विचार आहे, तो भारताला उपयुक्त विचार आहे असं राहुल गांधी आणि त्यांच्या भोवतीचे लोक सांगतात. इंदिरा गांधींच्या काळापर्यंत ह्या दोन्ही विचारांचं एकत्रीकरण हे काँग्रेस पक्षातच होत होतं आणि तेव्हा जनता संघ पण इतका नव्हता, RSS पण इतकी ताकदवान नव्हती, त्यामुळे त्याचं एक एकत्रीकरण व्यवस्थितरित्या तिथे इंदिरा गांधींच्या काळापर्यंत होत होतं. राजीव गांधींपासून ते तुटायला लागलं आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या काळात त्यांच्या भोवती जे एक मंडळ होतं त्याच्या काळात ते पार तुटलं. तर हा एक सांस्कृतिक संघर्ष दोन विचारातला, जो आपण ब्रॉडली असं म्हणून नेहरू विचार आणि वल्लभभाई पटेल विचार, परत डिस्क्लेमर देतो कारण काही अभ्यासक लगेच म्हणतील की हे इतकं जनरलायझेशन बरोबर होणार नाही, पण एक आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांसाठी किंवा याच्यासाठी ते सोपं पद्धतीने मी सांगतोय. तर त्याचा तो एक संघर्ष आहे, म्हणून त्यांना राहुल गांधी समोर हवे असतात. कारण राहुल गांधी समोर नसतील तर त्यांचा जो हिंदुत्ववादी किंवा हिंदूंना अग्रस्थानी ठेवणारा, मी हिंदुत्ववादापेक्षा असं म्हणेन हिंदूंना अग्रस्थानी ठेवणारा जो विचार आहे तो जोरकसपणे मांडता येत नाही. त्याला कॅनव्हास मागचे बॅकग्राऊंडच मिळत नाही आणि तोच प्रॉब्लेम राहुल गांधींचा आहे. ते जोपर्यंत मोदींवर या पद्धतीने टीका करत नाहीत तोपर्यंत त्यांनाही तो जोर येत नाही, कारण शेवटी समोरचा तुल्यबळ असेल वैचारिक संघर्षात तर ते महत्त्वाचं ठरणार आहे ना. ते जर का जनरलच बोलत राहिले
एम्प्लॉयमेंट नाही आहे, इकॉनॉमी गाळात चालली आहे, हे चालली आहे, तर त्याला त्या पद्धतीचं ट्रॅक्शन मिळत नाही, त्यात तो संघर्ष तीव्रपणे येत नाही, कारण आपली समाजरचना तशी नाही. अर्थव्यवस्थेवरनं चर्चा बायडन आणि ट्रम्प यांच्यात होऊ शकते, कारण तो भांडवलदार देश आहे आणि तिथे सगळे व्यापारी आहेत जास्तीत जास्त. आपल्याकडे तसं होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची या पातळीवर गरज आहे एक सांस्कृतिक संघर्षासाठी. आणि दुसऱ्या पातळीवर मला कुठेतरी असं वाटतं व्यक्तिगत पण त्याला पदर आहे. तो व्यक्तिगत पदर असा की एक तर मगाशी मी म्हटलं तसं मला मोदींच्या गटाला असं वाटतं की आमच्या गटाला कायम कायद्याच्या चौकटीत अडकवून जेलमध्ये टाकण्याचा वारंवार प्रयत्न या विशिष्ट एस्टॅब्लिशमेंटकडनं झालं, जे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली UPA सरकार होतं ते. आणि त्याला आम्ही कायद्याच्या मार्फतच उत्तर दिलं आणि त्यातनं तावून सुलाखून बाहेर पडलो आणि निवडणुका पण जिंकल्या. तसं राहुल गांधींनी करावं, हा एक त्यातला भाग आहे की आम्हाला जे तुम्ही भोगायला लावलं ते आता तुम्हालाही आम्ही भोगायला लावू, या पद्धतीचा विचार असू शकतो. दुसरा भाग असा आहे की राहुल गांधी आणि जे मी नरसिंह रावांवर लिहित असताना मला जाणवलं होतं की राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या मनात एक सल कायम आहे की राजीव गांधींवर विनाकारण बोफोर्सचा ठपका ठेवला गेला. राजीव गांधींनी व्यक्तिगत फायदा उकळला बोफोर्स तोफांचा खरेदी करण्यात, असं कुठेही आढळलं नाही. आणि कारगिल युद्ध मी स्वतः सीमेवर जाऊन कव्हर केलेलं आहे. तिथे बोफोर्स तोफा आपल्या किती उपयुक्त ठरल्या आणि त्या किती कार्यक्षम होत्या हेही मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीच्या क्वालिटीबद्दल, जसं राफेलच्या क्वालिटीबद्दल आक्षेप घेता येत नाही तसंच तेव्हा होतं. परंतु असं असूनही आजही गांधी घराणं आणि बोफोर्स हे कुठेतरी लोकांच्या अंतर्मनात जोडलं गेलेलं आहे. ते विश्वनाथ प्रताप सिंगांनी मुख्यतः जोडलं आणि ते बसलेलं आहे लोकांच्या डोक्यात. आणि पुढे क्वात्रोकी वगैरे ह्याच्यामुळे ते आणखी त्याला रूट्स मिळाली. हा ठपका दूर करायचा असेल तर माझ्याच वडिलांप्रमाणे तुम्हीही तुमच्यावरही ठपका आला पाहिजे, तुमच्यावरही ठपका ठेवला गेला पाहिजे. अशा पद्धतीची एक ईर्ष्या म्हणा किंवा एक असं थिंकिंग म्हणा हे काँग्रेसच्या गोटात किंवा राहुल गांधींच्या गोटात चालू असावं. म्हणून त्यांनी अंबानींबरोबर राफेलच्या वेळे तो हा करायचा प्रयत्न केला की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त नाहीत. किंबहुना भारतात आलेल्या प्रत्येक सरकारवर कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचाराचा डाग पडलेला आहे आणि तुम्ही त्यापासून मुक्त नाहीत. तुम्ही यावरनं आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची तुमची तुम्हाला तो अधिकार नाही, हे कुठेतरी एस्टॅब्लिश करायचं. आणि तेव्हा अंबानी झाले, ते काही टिकलं नाही, सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावलं. त्या राफेल करारात काहीही सर्वोच्च न्यायालयाला गैर आढळलं नाही. तेच आता एक्झॅक्टली अंबानींच्या जागी अदानी आलेले आहेत आणि अदानी आणि मोदी यांचे संबंध जे मोदींनी लपवून ठेवलेले नाहीत कधी त्यांच्या निवडणुकीच्या काळात किंवा नंतरही, हे कुठेतरी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न. त्यातून हे सरकारही ज्यावरनं आम्हाला तुम्ही कायम टीका करत होतात, आमच्या सरकारवर 2014 पर्यंत ज्या पद्धतीची टीका करत होतात त्याच पद्धतीचा कारभार हे सरकारही करताय. त्यामुळे या सरकारला आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा अधिकार नाही, हे कुठेतरी राहुल गांधी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतायत. हा त्याच्यात एक व्यक्तिगत पदर आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा संघर्ष, राहुल गांधी आम्हाला चांगले विरोधक आहेत म्हणून त्यांना मोठं करा आणि त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये दुफळी माजेल, हा छोटासा पैलू असू शकेल. पण मुख्यतः भाजपकडनं विचार करायचा तर आमच्या वैचारिक संघर्षाला धार यायला हवी असेल तर त्या वैचारिक संघर्षाला तितकाच कडवटपणे विरोध करणारा समोर कोणतरी पाहिजे. ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे. आणि ती गरज काय तेही आणखी सांगतो. 2019च्या निवडणुकीच्या वर्षभर आधी असाच क्रायसिसमध्ये भारतीय जनता पक्ष पडलेला होता, विशेषतः मोदी सरकार. कारण अनेक योजना जरी लोकांपर्यंत जायला लागल्या असल्या तरी आता जितका त्याचा परिणाम जाणवतोय तेवढा तिथे जाणवत नव्हता. आणि दुसरं, भारतीय जर का आपण लोकशाहीचं आपल्या निवडणुकांचा अनेक इतिहास पाहिला तर केवळ उत्तम कारभार करून निवडून येतं असं नाही. इव्हन गुजरातमध्ये सुद्धा कारभारावर तुम्ही जिंकलेले नाहीत असं विश्व हिंदू परिषदेच्या मासिकामध्ये मोदींना सुनावण्यात आलेलं होतं.
तुम्हाला गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सांस्कृतिक संघर्षच करायला लागला, हिंदू मुस्लिम वादच उभा करायला लागला आणि तोच लोकशाहीचा इथला एक प्रमुख इशू आहे. हे विश्व हिंदू परिषदेच्या मासिकामध्ये मोदींना ठणकावून सांगण्यात आलं होतं 2007च्या निवडणुकीत, इव्हन 12च्याही निवडणुकीनंतर. तर त्यामुळे एक कुठला तरी इमोशनल इशू हवा, सांस्कृतिक संघर्षाला एक इमोशनल इशू हवा, ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे. मागच्या वेळे 2019मध्ये बालाकोटमुळे अचानक तो आला आणि त्यांचं जे नॅशनलिस्टिक राष्ट्रवादाची जी एक भूमिका होती त्याला प्रचंड बूस्ट देणारी अशी कृती त्यांना बालाकोटवर हल्ला करून करता आली आणि त्यामुळे जनमत मोठ्या प्रमाणात मोदींच्या बाजूने फिरलं. आत्ता तसा इशू नाही आहे, ज्याला इमोशनल इशू म्हणतात तसा इशू नाही आहे. पाकिस्तान तसे काही उद्योग करण्याचा आता तो इतका विकलांग झालेला आहे की शक्यता नाही. चीनकडनं या पद्धतीची कुठलीही कारवाई होणार नाही, कारण चीन ती करूही देणार नाही. चीन त्या अर्थाने मॅच्युअर वेगळ्या पद्धतीचं फार लांबचं स्ट्रॅटेजी आखून खेळ करणारा देश आहे. त्यामुळे सांस्कृतिक संघर्षाला जोर द्यायचा असेल तर राहुल गांधींसारखी व्यक्ती समोर असावी हे भारतीय जनता पक्षाला वाटणं साहजिक आहे. त्याचा अनुषंगिक फायदा म्हणून त्यातनं विरोधी पक्षांची मोठ एकत्र येत नसेल तर तेही फायद्याचं आहे असा विचार असू शकतो. आणि राहुल गांधींच्या बाजून विचार करायचा तर मला नेहमी असं वाटतं एक मोठी इकोसिस्टीम ज्याच्यात आपले महाराष्ट्रातले सुद्धा काही विचारवंत किंवा मंडळी आहेत जे असं नेहमी सांगतायत की काँग्रेसने नमतं घेतलं पाहिजे नरेंद्र मोदींच्या विरोधासाठी. नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने थोडं नमतं घेतलं पाहिजे आणि बाकीचे विरोधी पक्ष आहेत त्यांना स्पेस दिली पाहिजे. त्याच्या मागचं काय म्हणतात त्याच्यामागची स्ट्रॅटेजी अशी आहे की काँग्रेसने त्यांची ताकद प्रादेशिक पक्षांना मोठं करण्यासाठी वापरावी. माझं मत वेगळं आहे. माझं मत असं आहे की या देशाला काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष किंवा भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये नॅशनल लेवलवर संघर्ष झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी काँग्रेस जास्तीत जास्त बलवान झाली पाहिजे आणि ती काँग्रेस स्वबळावरच बलवान झाली पाहिजे. भारतीय जनता पक्षाने जसं योग्य वेळे काही काळ अन्य पक्षांची मदत घेतली असली तरी नंतरच्या काळात भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर जसा उभा राहिला तसंच काँग्रेसने उभं राहिलं पाहिजे. आणि भले त्यासाठी मग 2024ची निवडणूक काँग्रेसला हरायला लागली तरी हरकत नाही, पण स्वबळावर काँग्रेस जर का 100च्या पुढे गेलं, आत्ता जे 50-55 आहेत, तरीसुद्धा पुढच्या काळात काँग्रेससाठी ते फायद्याचं ठरेल. आणि राहुल गांधींचा वयाचा विचार करता त्यांच्यासमोर अजून खूप मोठी मजल आहे, म्हणजे त्यांना खूप वर्ष आहेत राजकारणात. तर काँग्रेसने स्वतःच्या बळावर बलवान व्हावं प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचं आहे. पण त्याच वेळी एक नॅरेटिव्ह असं सेट केलं जात आहे की प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने बलवान करावं आणि प्रादेशिक पक्ष बलवान झाले तर नरेंद्र मोदींचा पराभव होईल. हे कुठेतरी काँग्रेससाठी फायद्याचं नाही असं मला वाटतं. तुम्ही यातला जो भ्रष्टाचाराचा मुद्दा म्हणाला त्याच्यामध्ये गेल्या वेळेला राफेलचा मुद्दा काढला गेला निवडणुकीच्या आधी आणि तो तितका जनतेत अपील नाही झाला, जरी त्याच्यावरती कॅम्पेन काँग्रेसने उभी केली असली. आत्ता 5 वर्षानं अदानी आणि मोदी हा मुद्दा खरंच जनतेला अपील होतोय का, हा एक भाग. आणि याला लागून असणारा अनुषंगिक प्रश्न असा की ज्या माणसानं डिमॉनिटायझेशन केलं ते फेल का पास हा भाग वेगळा, त्याच्याविषयी आपण खूप चर्चा थिंक बँकवरती केली आहे. पण मग हा माणूस करप्ट असूच शकत नाही. असं झाल्यामुळं हे मुद्दे पुरेसे चिकटत नाहीत असं मानणारा एक वर्ग आहे, तो खरा आहे का एकूणच आता गेल्या 8-10 वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्यातलीच ताकद कमी झाली आहे. एकूण मोदी अदानी हा मुद्दा आणि त्याच्या अनुषंगिक प्रश्न याला जनता कशी घेते? अजूनपर्यंत तरी मोदींचं कॅरेक्टर, मोदींचं चारित्र्य जे आहे त्याला भ्रष्टाचाराचा डाग चिकटत नाही आहे. याला अनेक अनुषंगिक कारणं आहेत जी राहुल गांधींच्या विरोधात जातात. एक तर त्यांना कुटुंबाचं हे नाही, त्यांनी कुटुंब कधी मोठं म्हणजे त्यांच्या भोवती जमा केलेलं नाही, मित्रमंडळी नाही, म्हणजे मोदींचे खास असे कोणी सांगता येत नाहीत. अदानींबरोबरची त्यांची मैत्री आहे, पण अदानींची मैत्री सगळ्यांबरोबर आहे. राजदीप सरदेसाईंचं पुस्तक वाचाल तर अदानींची मैत्री कोणाकोणाबरोबर आहे त्याचे त्यांनी रसभरीत वर्णनं केलेली आहे. त्याच्यात शरद पवार पण आहेत. अदानी मोदी संबंध चिकटण्यातल्या अडचणी वेगळ्या आहेत. त्या वेगळ्या अशा आहेत की अदानींचं जे साम्राज्य उभं राहिलं आहे ते सर्वसामान्य माणसाच्या जीवावर उभं राहिलं आहे असं लोकांना वाटत नाही. अंबानींच्या बाबत धीरूभाई अंबानींच्या बाबत असं होतं की अंबानींचे शेअर होल्डर्स हे सर्वसामान्य लोकात पसरलेले होते. त्यामुळे अंबानी कोसळले असते
तर तुला मला सुद्धा चटके बसले असते, म्हणजे जर का आपण शेअर मार्केटमध्ये असतो तर. कारण अंबानींचं साम्राज्य हे सर्वसामान्य लोकांच्या पैशातनं उभं राहिले. अदानींचं तसं नाहीये. अदानी ज्या सेक्टरमध्ये आहेत त्या सेक्टरमध्ये मुळातच खेळाडू फार कमी असतात. तिथली स्पर्धाच खूप मर्यादित आहे, कारण ते इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर आहे. दुसरा महत्त्वाचा भाग जे आपल्याकडे अनेक जण मोठ्या त्वेषाने अर्थशास्त्र मांडतात, पण जे अर्थशास्त्री नसतात, म्हणजे मी सामान्य पत्रकार म्हणतोय, तर त्यांच्या एक लक्षात येत नाही की अदानी ज्या क्षेत्रामध्ये आहेत तिथलं प्रॉफिट मार्जिन हे फारच कमी असतं. त्याचं एक कारण असं की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही समाजासाठी निर्माण करता आणि समाजाला परवडेल याच पद्धतीचं त्याच्यावरनं परतावा मिळावा अशी सरकारची अपेक्षा असते. उदाहरणार्थ मेट्रोमध्ये समजा अदानींनी इन्व्हेस्टमेंट केली असती, पुण्यातल्या मेट्रोमध्ये किंवा मुंबईतल्या मेट्रोमध्ये केली असती, तर मेट्रोचे दर ठरवण्याचे अधिकार अदानींना मिळत नाहीत. त्यांना त्याच्यावर एक मर्यादा येते, कारण दर किती ठरवायचे हे सरकार आपल्या हातात ठेवतं. विमानतळाबाबत तसंच आहे. त्यामुळे अदानींचा राईज किंवा फॉल हा सर्वसामान्य लोकांच्यावर डायरेक्ट परिणाम करणारा आहे असं मला वाटत नाही. कारण अदानींचे मुळात शेअरधारक किंवा समभागधारक हे फार अत्यल्प आहेत सर्वसामान्य माणसातल्या. त्यांनी पैसा उभा केला आहे तो इन्स्टिट्यूशनल यातनं केलेला आहे. हा सूक्ष्म फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्यावर अवलंबून असणारे ते इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यातली सुद्धा LIC आणि या सरकारी इन्स्टिट्यूट असले तरी त्याचं एक्सपोजर खूप कमी आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि आता गेल्या महिन्याभरात तर अदानींचा हा कमीच होत राहिला. बरं, मोदी तू म्हणालास तसं दाखवून द्या त्याचं की माझा तर कोणाशीच काही संबंध नाही, मी काही कोणाच्या उत्कर्षासाठी किंवा अपकर्षासाठी काम करत नाही, हे मी देशासाठी काम करतोय. एक उदाहरण म्हणून सांगतो की इंडियन एक्सप्रेसने एक 15 दिवसापूर्वी यातला दिल्लीमधला सर्व्हे केला सिसोदियाच्या अटकेवरनं. सिसोदियांची अटक हा एक राजकीय काय म्हणू कटकारस्थान आहे का असा लोकांना प्रश्न होता. अनेक लोकांनी असं म्हटलं की अटक म्हणजे याच्यात राजकारण नसेल असं आम्ही मानत नाही, पण सिसोदिया सुद्धा 100% स्वच्छ असतील असंही मानत नाही. हे महत्त्वाचा फरक आहे की त्यांनी काहीतरी गैर केलेलं असेल म्हणून त्यांना पकडलं. म्हणजे हेच जर का नॅरेटिव्ह आपण नॅशनल लेवलवर नेलं तर मला वाटतं अनेकदा लोक असं म्हणतात की बरोबर आहे तुम्ही म्हणता की फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांवर कारवाया होत आहेत, स्वपक्षातल्या नेत्यांवर होत नाही आहेत, पण तुमच्यावर कारवाया होत आहेत त्या कोर्ट त्याला मान्यता देत आहे ना. तुमचे नेते जे तुरुंगात जातात ते सुटत नाही आहेत, म्हणजे तुम्ही काहीतरी गैर केलं तर मग गैर करणाऱ्यांवर एखादं शासक कारवाई करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे. हाही एक मतप्रवाह या देशात आहे, हे आपल्याला नाकारून चालत नाही. त्यामुळे आणि त्याच्यात दुसरा दिल्लीच्या सर्वेतला हा असा होता की तरीसुद्धा सिसोदियांच्या याच्याबद्दल असलं तरी आम्हाला दिल्लीसाठी केजरीवालच हवे आहेत. केजरीवाल तू जे मगाशी म्हटलंस केजरीवालांवर डाग नाही आहे, कारण केजरीवाल आमच्यासाठी काम करत आहेत, पण मोदी हे देशासाठी काम करत आहेत. आणि ते मग त्यांना काउंटर प्रश्न विचारला त्या सर्वेमध्ये की मोदी देशासाठी काम करतात म्हणजे काय करतायत तुम्हाला वाटतं, तर ते म्हणजे G20 बघा. हे सर्व झोपडपट्टीतली उत्तरं आहेत. जगभरातले एवढे मोठे नेते जर का मोदींना रिस्पेक्ट देत असतील, आदर दाखवत असतील, तर तो माणूस काहीतरी चांगलं काम करतोय. त्यामुळे त्यांनी जी ती इमेज केलेली आहे की मी सामान्य यातनं आलेला असून सुद्धा मी आज पुतीन, बायडेन, ऋषी सुनक असो, फ्रान्सचे अध्यक्ष असो, ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष असो, यांच्याबरोबर कम्फर्टेबली डील करतो आणि भारताचा फायदा सगळीकडे बघतो, भारताची मान उंचावण्यासाठी मदत करतो, ताकद वाढवण्यासाठी कष्ट करतो, आणि तरी माझ्यावर हे आरोप होतात. हे नॅरेशन जितकं खोलवर सरकत जाईल तेवढा त्याचा मोदींना फायदा आहे. त्यामुळे ते नॅरेशन आपल्याला नाकारता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला असं होतं आहे की यांच्याबाबत राहुल गांधींच्या बाबत अजून त्यांचं जे सिंपती किंवा त्यांचं जे नॅरेशन आहे, कथन आहे, ते काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाबद्दल आस्था असणारा एक विचारवंतांचा पक्ष याच्या पलीकडे जात नाही. ते जे पलीकडे जायला लागेल आणि जेव्हा असं सिद्ध होईल की अदानी आणि मोदी यांच्यामध्ये खरोखर काही व्यक्तिगत डील झालेला आहे असं जर का सिद्ध होऊ शकलं किंवा याच्यात काहीतरी पैशाचे व्यवहार झालेले आहेत, जे एन राम यांनी महत्त्वाचं सांगितलं होतं की राजीव गांधी हे बोफोर्समध्ये दोषी आहे ते सिद्ध झालं नसलं तरी बोफोर्समध्ये पैशाचा व्यवहार झाला हे सिद्ध झालं. मनी ट्रेल दिसला, राफेलमध्ये मनी ट्रेल दिसला नाही, तर तसा काही ट्रेल सिद्ध झाला तर
मोदींची अडचण होऊ शकते. जसं अँटी डेमोक्रेसीच्या बाबत सुद्धा त्याच पद्धतीचं कथन आहे की परवा एन रामनचंच उदाहरण मी अशासाठी देतो की त्यांनी इंडिया टुडेवरच्या चर्चेत सांगितलं की हो 75 साली वस्तुस्थिती अशी होती की आम्हाला काहीच विरोधात बोलता येत नव्हतं. निदान आता अशीच तरी स्थिती आहे की आमची गळचेपी होतीये हे आम्हाला चॅनेलवरनं सांगता तरी येत आहे. आता हे एन राम जे म्हणतात तेच जनताही म्हणते. त्यामुळे हा पुन्हा पुन्हा मी म्हणतो तसा हा दोन कथनातला संघर्ष आहे आणि लोक बारकाईने त्याच्याकडे बारकाईने बघत असतील म्हणजे बॅक ऑफ द माइंड लोकांच्या हे सगळं ऑब्झर्वेशन चालू असतात. जे दिल्लीतल्या लोकांचं लक्षात आलं इंडियन एक्सप्रेसच्या याच्यात की देशासाठी मोदी, दिल्लीसाठी केजरीवाल, हेच पॅटर्न 19 पासून 14 पासून चालत आलेला आहे. आत्ताच्या घडीला तरी मला तोच पॅटर्न चालत आलेला दिसतो. अनलेस पुढच्या वर्षभरात काहीतरी ड्रास्टिकली घडून ज्या पद्धतीने राजीव गांधींची विश्वासार्हता विश्वनाथ प्रताप सिंगांनी एका क्षणात काढून घेतली, पक्षातनं बाहेर पडून, सरकारमधनं बाहेर पडून, स्वतंत्र पक्ष काढून आणि थेट राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करून, असं काहीतरी नाट्यमय ड्रॅमॅटिक राजकीय खेळी कोणी करत नाही तोपर्यंत मला मोदींच्या इमेजला आत्ता तरी फार मोठा धक्का बसलाय असं दिसत नाही. मी थोडं देशातून राज्याकडे येतो. राज्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी घडतायत. अधिवेशन झालं. एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन असं होतं की उद्धव ठाकरेंची परवा सभा झाली. या सभेमध्ये खरं तर त्यांनी नरेंद्र मोदींवर खूप टीका करणं जहरी अपेक्षित होतं, कारण राहुल गांधींच्या डिस्क्वालिफिकेशनची त्याला पार्श्वभूमी होती. या उलट त्यांनी राहुल गांधींवर टीका केली की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करू नका, त्यांच्याविषयी बोलू नका, नाहीतर ते आम्हाला चुकीचं ठरेल वगैरे वगैरे वगैरे. हा जो शिफ्ट आहे, खरं तर 2.5 वर्ष ज्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजे त्यावेळची पूर्ण शिवसेना महाविकास आघाडीत सत्तेत होती तेव्हा सुद्धा सातत्यानं राहुल गांधी सावरकरांवर टीका करत होते. हा उद्धव ठाकरेंच्या भूमिकेतला बदल कशामुळे झाला असेल आणि तो उद्धव ठाकरेंच्या वाटचालीत काही बदल दर्शवतो का? वाटचालीत बदल मला वाटत नाही, कारण ते आता इतकं एकमेकापासून दूर गेलेले आहेत. अर्थात राजकारणात काही होऊ शकतं, जर का काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मुफ्ती मोहम्मद सईद एकत्र येऊ शकतात तर काही होऊ शकतं. पण महाराष्ट्रात मला लगेच तशा पद्धतीची काही घटना होईल असं वाटत नाही. बेसिकली आताही पुन्हा हाच प्रश्न आहे की महाराष्ट्रात गेल्या 8-10 महिन्यात नॅरेटिव्हच्या बाबत उद्धव ठाकरेंनी 100% या सरकारवर आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या बाजूने एक सहानुभूतीचं लाट नाही मी म्हणणार, पण एक थोडा कल आहे. आणि त्याला प्रमुख कारण मगाशी मी म्हटलं तसं की ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचं चिन्ह आणि पक्षही काढून घेण्याचा प्रयत्न केलात हे लोकांना कदाचित पटत नसावं. आता तो जो ॲडव्हान्टेज मिळालेला आहे तो सावरकरांवरच्या वक्तव्यामध्ये घालवण्याची उद्धव ठाकरेंची तयारी नसावी. तो ॲडव्हान्टेज कायम ठेवायचा आणि पुन्हा हिंदुत्व जे त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणारे आहेत त्यांना म्हणायचं बघा तुमच्या मनात जे सावरकरांबद्दल प्रेम आहे ते माझ्याही मनात आहे, पण मी माझ्या काही वेगळ्या कारणांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेलो असेल. हा एक भाग. त्याच्याचबरोबर मविया म्हणजे महाविकास आघाडी हे जरी एकत्र लढण्याचं खूप बोलत असले तरी त्याच्यात प्रत्येकजण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हा प्रत्येकजण आपापली स्पेस तयार करायचा प्रयत्न करणार. त्यात आता आणखी दोघे उतरलेले आहेत, एक म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट आणि काही प्रमाणात राज ठाकरेंचा गट. याशिवाय कदाचित वी डोंट नो पण कदाचित आप पुन्हा इथे एंट्री करू शकतं, विशेषतः शहरांमध्ये. स्थानिक प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी गुजरातमध्ये एंट्री केली काही मतं घेण्यासाठी, ते काही मोठा फोर्स असेल असं नाही, पण ज्याला वोट कटुवा म्हणतात त्या पद्धतीचं काम ते होऊ शकतं. अशा वेळे आपली मिळालेली स्पेस घालवण्यापेक्षा दुसऱ्या गटामधले जे आपल्याबद्दलचे सिम्पथायझर असू शकतात किंवा सहानुभूतीदार असू शकतात त्यांचा विरोध थोडा कमी करावा आणि मी माझ्या वैचारिक मार्गापासून जो शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेला आहे त्याच्यापासून फार दूर झालेलो नाही हे कुठेतरी लोकांवर ठसवावं म्हणून उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं असावं. कारण एकनाथ शिंदे 2 दिवस आधीच असं म्हणाले होते की ज्या सावरकरांच्या विरोधात बोलल्यामुळे मणिशंकर अय्यरला चपला मारायचा आदेश यांनी बाळासाहेबांनी दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय का. तर हे कुठेतरी जे बाळासाहेबांशी एकनाथ शिंदेंनी जोडलेलं होतं ते
बाळासाहेब आणि सावरकर, बाळासाहेबांना सावरकरांबद्दल जे काय वाटत होतं तेच मलाही वाटत आहे, जरी मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेलेलो असलो तरी. हे कुठेतरी सांगून आपल्याला मिळालेली स्पेस, सहानुभूतीची स्पेस आत्ता घालवण्यात अर्थ नाही, हा शून्यपणे विचार करून उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला असावा. त्यातनं एकदम ते भारतीय जनता पक्षाच्या जवळ जातील किंवा हे करतील असं मला आत्ताच्या घडीला तरी वाटत नाही. परवा जरी ते एकमेकांशी गप्पा मारल्या असल्या तरी ते दिसत नाही, कारण पुन्हा तिथेही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं या पद्धतीचं एक ध्रुवीकरण झालेलं आहे स्वभावामध्ये, विचारामध्ये, की ते आता इतक्या लवकर एकत्र येणं, 5-10 वर्षानंतरच्या गोष्टी वेगळ्या, हे मला शक्य वाटत नाही. म्हणजे आता उद्या कोणी असं विचारू शकेल की नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र येऊ शकतात तर एका रात्रीत, तर इथे का नाही तसं होऊ शकतं. ते काय आपल्याला राजकारणात काहीच माहीत नाही. पण आत्ताच्या घडीला तसं वाटत नाही. आत्ताची त्यांची व्यूहरचना एवढीच आहे की मी बाळासाहेबांच्या विचारापासून फारकत घेतलेली नाही, हे सिद्ध करायला त्यांना उत्तम संधी ही सावरकरांच्या सावरकरांच्या विचारात, आपले राहुल गांधींच्या विधानातनं मिळाली. इनफॅक्ट राहुल गांधींच्या नेतृत्व गुणावर जे शंका व्यक्त करतात वेगवेगळे, म्हणजे ममता बॅनर्जी असतील, अखिलेश असतील, या सर्वांचं म्हणणं हेच आहे की राहुल गांधींना त्यांचं राजकारण हे बरंचसं हे आयत्या वेळी त्यांना एकदम सुस्त त्याच्यावरती करतात. ते फार सुज्ञपणे विचार करून, लांबचा विचार करून, ते स्ट्रॅटेजिकली विचार करून राजकारण करत नाही. तो जर का त्यांनी केला असता तर त्यांनी मी सावरकरांसारखा माफी मागणार नाही असं म्हटलंच नसतं. कारण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात तुम्ही शिवसेनेबरोबर आहात, अशा वेळी तुम्हाला एकतर शिवसेना तोडायची असेल मवियातनं तर गोष्ट वेगळी, म्हणजे त्यांची ती स्ट्रॅटेजी असेल तर गोष्ट वेगळी. पण तसं नसेल तर तुम्ही सावरकरांशी तुलना करायची काहीच गरज नव्हती. तुम्ही एवढं म्हणू शकला असता की मी गांधींच्या विचारावर चालणारा आहे, गांधी कधी माफी मागत नव्हते त्यामुळे मीही माफी मागणार नाही. पण मग कदाचित त्याचं एक्सटेन्शन असंही झालं असतं की मग गांधींच्या विचारानुसार तुम्ही 2 वर्ष तुरुंगातही जायला हवं होतं, असा कोणी काउंटर प्रश्न केला असता. कारण गांधीजी जायचे त्या पद्धतीने. पण मग ते अधिक कॉम्प्लिकेशन सगळ्या गोष्टी होऊ शकतात, तर ते त्यांच्याकडनं अपेक्षित नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या बाबत हा मला वाटतो की हा त्यांनी सुज्ञपणे घेतलेला निर्णय आहे. आपल्याला जी एक स्पेस मिळते आहे ती अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी या विधानाचा वापर करून घेतला. आणि म्हणून हे विधान अधिक ताणणं विरुद्ध बाजूनी, म्हणजे आता सावरकरांवरनं उद्धव ठाकरेंना अधिक टोचून बोलणं हे कदाचित भाजप आणि एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं होऊ शकेल, अशी मला एक शक्यता वाटते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा उल्लेख केला. हे दोघेही माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, एक आत्ता उपमुख्यमंत्री आहेत. या दोघांनाही ऑप्टिक्सचं महत्त्व पुरेपूर कळतं असं मानण्याला पुरेसा स्कोप आहे. अशा वेळेला ठरवलं तर या दोघांनी एकमेकांची भेट पब्लिकली टाळली असती, ती त्या दोघांनी होऊ दिली, त्याचे पुरेपूर ऑप्टिक्स सगळीकडे पोचतील अशी व्यवस्था झाली, ते दिसलेच सगळ्यांना. या सगळ्यातनं या दोघांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे का, अन्यथा ही भेट त्यांनी टाळली असती? नाही, मेसेज द्यायचा आहे. मग आपल्याला असंही म्हणता येईल की एकनाथ शिंदेंचं भाषण जे 2 दिवसापूर्वीचं होतं ते भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनाही तोंडात बोटं घालणारं होतं, इन्क्लुडिंग देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींना डिफेंड केलं, ते ठरवून केलं का की तुम्ही म्हणजे जे राहुल गांधींना त्यांनी सुनावलं, सेल्युलर जेलमध्ये 2 दिवस बसून दाखवा आणि मग सावरकरांबद्दल बोला, म्हणजे ते एकनाथ शिंदे बोलतायत का जे.पी. नड्डा बोलतायत का अमित शहा बोलतायत हे वाटावं, अशा पद्धतीचं भाषण होतं. मला वाटतं आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रातली संपूर्ण राजकीय परिस्थिती इतकी काय म्हणतो, इतक्या वेगवेगळी धुमस्ती आहे किंवा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मार्ग फुटणारे आहेत की प्रत्येकजण दुसऱ्याला खेळवण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येकजण. म्हणजे याच्यात नाहीतर मग राष्ट्रवादीने सुद्धा तिकडे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, नागालँडमध्ये शरद पवारांनी जो पाठिंबा दिला, मग सगळे काही जण त्यांचे प्रवक्ते म्हणायला लागले की ती स्ट्रॅटेजी होती मोठी. तर स्ट्रॅटेजी असेल नसेल माहीत नाही, पण नितीश कुमारच्या लोकांनी पाठिंबा दिला तर नितीश कुमारने ते बरखास्त केलं नागालँडमधला आपला पक्ष आणि त्यांना म्हणजे त्यांना शिक्षा दिली. शरद पवारांनी तसं केलं नाही. ते का केलं नाही याची कारणं वेगळी असतील, पण त्यांनी एक खेळी खेळली. अजितदादा पवारांच्या काही विधानातनं हे होत, म्हणजे वेगवेगळे संकेत दिले जातात. तर हे संकेत कायमच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दिले जातील.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक पद्धतीचं एक स्थिरता येईल. ती कुठल्या बाजूने येईल सांगता येत नाही, पण एक काही पद्धतीची स्थिरता येईल आणि ती स्थिरता किंवा एक काय म्हणतात खेळाचे नियम ठरवले जातील किंवा ठरतील सर्वोच्च न्यायालयामुळे आणि त्यातनं पुढचे डावपेच वगैरे लढवले जातील. आत्ता सगळ्यांसाठीच अनिश्चिततेची परिस्थिती आहे. अशा वेळी प्रत्येक जण आपापली स्पेस तयार करणं किंवा आलेली स्पेस राखणं आणि त्यासाठी आवश्यक ते संदेश एकमेकांना देत राहणं, एकमेकांच्या बाजूने किंवा विरोधात देत राहणं, अशा पद्धतीचे डाव हे नेहमीच खेळले जातात. चॅनेल बिनेलमुळे आता ते अधिक विस्ताराने आपल्याला दिसतात, पण हे सगळे तात्पुरते असतात आणि त्याच्यानंतर जेव्हा निवडणूक प्रत्यक्ष जवळ येते, म्हणजे जसं आत्ता विरोधी पक्ष सगळे एकत्र आलेले दिसतात आपल्याला राहुल गांधींच्या बाजूने, नरेंद्र मोदींच्या विरोधात, ही एकजूट टिकेल की नाही? तर मला असं वाटतं न्यायालयात ही एकजूट टिकेल. पण जमिनीवर जेव्हा जागा वाटपाचा आणि प्रश्न येईल तेव्हा मगाशी मी म्हटलं तसं काँग्रेस जी वाढणार आहे ती नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाची मतं घेऊन वाढणार आहे का प्रादेशिक पक्षांची मतं घेऊन वाढणार आहे, याचा निर्णय प्रत्येक प्रादेशिक नेत्याला घ्यावा लागेल. आणि त्यांचं त्याबाबतचं जे रीडिंग असेल त्याच्यावर विरोधी पक्षांची मोठ एकत्र येईल का फुटेल हे लक्षात येईल. 77चं हे म्हणजे जनता पक्षाचं हे त्याला चालणार नाही, कारण तेव्हा सगळेच पक्ष वीक होते, इंदिरा गांधी या कणखर होत्या. पण आता तसं परिस्थिती नाही आहे. अशा वेळे तोच असा निर्णय प्रत्यक्ष जमिनीवर वेगळा घेतला जाण्याची शक्यता आहे. तसंच आत्ता महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येकजण आपापले फासे वेगवेगळ्या पद्धतीने टाकून बघतोय. न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र त्याला एक काहीतरी निश्चित स्वरूप येईल आणि त्यानंतरच्या प्रत्येक गटाच्या हालचाली या अधिक महत्त्वाच्या ठरतील, लोकसभेसाठी पण, किंवा कदाचित चर्चा चालू आहे तशी विधानसभेच्या निवडणुका आधी घेतल्या गेल्या, मुदतपूर्व निवडणुका घेतल्या गेल्या, तर त्यासाठी. एकनाथ शिंदेचं जे नॅरेटिव्ह आहे, एकनाथ शिंदेंनी का बंडखोरी केली हे आणि भाजप बरोबर सत्ता स्थापन केली, हे पुरेसं एस्टॅब्लिश होत नसल्यामुळं आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं नॅरेटिव्ह हेवी ठरत असल्यामुळं उद्धव ठाकरेंबद्दलची फारशी कटुता दाखवायला नको, उद्धव ठाकरेंबद्दल निदान ऑप्टिक्समध्ये आपण सौम्य राहावं या हेतूनं ते जे भेटीचं ऑप्टिक्स होतं ते रचलं गेलं होतं. आणि ह्याला पार्श्वभूमी या नव्या सरकारच्या म्हणजे आत्ता जे सरकार आहे त्यांचं कथन एस्टॅब्लिश न होण्याची आहे का? असू शकते, हा चांगला मुद्दा आहे. असू शकते अशा याने की याच्या आधी आपण मागे गेलो तर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की आम्ही काय एकमेकाच्या द्वेषबुद्धीने काम करत नाही. एक असंही असू शकतं की मला नेहमी असं वाटतं की उत्तर भारतातलं राजकारण आणि विंध्याच्या खालचं राजकारण याच्यात किंवा विशेषतः महाराष्ट्रातलं राजकारण याच्यात फरक केला पाहिजे. तर सूडबुद्धीने आम्ही वागत नाही आहोत. उद्धव ठाकरेंच्या बाबत सुद्धा सूडबुद्धीने वागत नाही आहोत. आम्ही एक वेगळा विचार करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहोत. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा नाही म्हटलं तरी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आम्हाला अधिक जवळचे आहेत. अशा पद्धतीची एक आपली सर्वांना बरोबर घेऊन जाणारी प्रतिमा निर्माण करायचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील, नाकारता येत नाही. आणि ती आत्ताची चाल असेल, कारण मी पुन्हा म्हटलं तसं न्यायालयाच्या निकालानंतर काय होईल याच्यासाठी आत्तापासनं सगळे दरवाजे उघडे ठेवायचे हा विचार याबाबत असू शकतो. परंतु तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे काही पुढच्या नरसिंहराव नेहमी म्हणायचे की निरटी ग्रिटी याच्यात सगळं राजकारण अडकलेलं असतं, ते जे बारीक सारीक तपशील असतात त्या तपशिलापर्यंत हे खेळीमेळीचं वातावरण उतरेल का, किंवा त्या तपशिलात उतरल्यावर हे खेळीमेळीचं वातावरण कायम राहील का, हा एक अभ्यासक म्हणून माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि ते आत्ता तसं दिसत नाही आहे. पण तो जो दुसरा मुद्दा सांगितलास की गेल्या 7-8 महिन्यातला कारभार बघता, तसं म्हटलं तर एकनाथ शिंदे हे बरंच काम करत आहेत. म्हणजे विशेषतः कार्यकर्त्यांच्या पातळीवर किंवा याच्यावर बऱ्यापैकी काम करत आहेत. आणि म्हणून आपल्या एक लक्षात येत नाही आहे की अजूनही एकनाथ शिंदेंकडे इन्कमिंग चालू आहे. त्या पद्धतीचं इन्कमिंग उद्धव ठाकरेंकडे दिसत नाही आहे. म्हणजे जर का आपण नाशिक पाहिलं, ठाणे पाहिलं, बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. याचं कारण असं की कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असणारा तो नेता आहे. त्यांचा प्रॉब्लेम हाच कथनाचा मुख्य आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ते 10 कामं करतात पण 4च कामं त्यांची लोकांसमोर जातात. आणि बाकी काही नेते असे आहेत की 5 कामं करतात पण 15 कामं लोकांसमोर मांडतात. हे जे एक परसेप्शन किंवा नॅरेटिव्हचा फरक आहे
तो त्यांना अद्याप साधलेला नाही आहे. आणि त्यामुळे ते कुठेतरी बचावात्मक पवित्र्यात आहेत असं वाटतं की त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी वेगवेगळे मुद्दे अजून दिसत नाही आहेत. आणि म्हणून मग कदाचित राज ठाकरेंना त्या मैदानात उतरवलं गेलं का आणि त्यांचं कथन अधिक लोकांवर पोचवण्यासाठी राज ठाकरे पण ची मदत घेतली जाते का. तर हे कथन अधिक एस्टॅब्लिश म्हणजे माझा कारभार हा पहिल्या कारभारापेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळा आहे हे जितक्या ठळकपणे नरेंद्र मोदींनी केंद्र पातळीवर दाखवून दिलं त्या पद्धतीचा कारभार अजून तरी या सरकारला दाखवता आलेला नाही. या बजेटमध्ये तो प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्याचे हळूहळू परिणाम दिसत आहेत. म्हणजे मला दोन मोठे परिणाम जाणवतात, आपले परिणाम करणारे निर्णय जाणवतात. एक म्हणजे महिलांसाठी घेतलेले निर्णय, एस टीतल्या सवलती असोत आणि हे याचा खूप मोठा एक लोकांमध्ये डायरेक्ट ट्रान्सफरसारखा तो परिणाम आहे. आणि दुसरा म्हणजे विविध धार्मिक संस्था किंवा चळवळी आहेत त्यांना सरकारने उघडपणे देऊ केलेली मदत. कारण आता नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी याच गोष्टी उपयोगी पडतात. तर ते त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं आहे. पण त्यांच्याकडे त्या पद्धतीचं व्हिक्टिमूड म्हणून मी म्हटलं तसं जर का हे धनुष्यबाण काढून घेणं किंवा पक्षाचं चिन्ह काढून घेणं किंवा पक्षच काढून घेणं या पातळीला गेलं नसतं तर कदाचित उद्धव ठाकरेंना तितकी सहानुभूती मिळाली नसती. पण ती जर का मिळत असेल आणि त्यांची ताकद आत्ताच्या घडीला वाढत असेल तर उगाच त्यांच्याबद्दल शत्रुत्वाची भावना कशाला ठेवा या पद्धतीचा विचार भाजपकडे होऊ शकतो. आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात सर्वात जास्त अशा पद्धतीची खेळी करण्याची क्षमता हे भाजपकडेच आहे. कारण तोच आत्ता सर्वात मोठा पक्ष आहे. आणि जो सर्वात मोठा पक्ष असतो तो दरवेळी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश वेगवेगळ्या मार्गातनं जातील आणि विरोधकात कन्फ्युजन निर्माण होईल हे प्रयत्न कायम करत असतो. मागे पूर्वी काँग्रेस करायचं किंवा त्या राज्यात तो जो प्रबळ पक्ष असतो तो नेहमी पक्ष या पद्धतीचं काम करतो. तर तो हेतू त्यामागे असू शकतो. पण म्हटलं तसं तो प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी काय होईल हे आपल्याला याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत थांबावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 15 मेच्या आधी लागणं अपेक्षित आहे. कारण त्या घटनापीठातले एक न्यायाधीश निवृत्त होत आहेत 15 मेला. फार वेळ नाही आहे, म्हणजे आपण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बोलतोय. काय घडेल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर असं वाटतं? कुठल्या दिशेला महाराष्ट्र जाईल आणि काय बघायला मिळेल? खूप कठीण उत्तर आहे याचं. हा प्रश्नच कठीण आहे. याचं कारण असं की मी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बऱ्यापैकी बघत होतो आणि मला खरंच कौतुक वाटलं की हे संपूर्ण खंडपीठ ज्या पद्धतीने सगळ्यांना वेगवेगळे प्रश्न टाकत होतं आणि ज्या पद्धतीने तो विषय खोलवर जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत होतं ते खरोखर अमेझिंग आहे. म्हणजे चंद्रचूडांना याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी ज्या दोन गोष्टी केल्यात किंबहुना ते ललित आणि बोबडे यांनी सुरुवात केली आणि चंद्रचूड आता ते प्रत्यक्षात आणत आहेत की या खटल्याचा जो काही निकाल लागेल तो आपल्याला मराठीत उपलब्ध होणार आहे त्यांच्या वेबसाईटवर. आणि त्याच्यात इतके सूक्ष्म प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय काय दिशा दाखवतं ते ठरणार आहे. त्यातनं भारतीय लोकशाहीलाच फायदा होणार आहे मोठ्या प्रमाणात. आणि खरोखरच मी जे प्रत्येक दिवस बघत होतो तर ते प्रत्येक प्रश्नाचा ज्या खोलवर विचार करत होते, ज्या विविध अंगाने विचार करत होते ते कोणत्याही पत्रकारासाठी आणि सामान्य लोकांसाठी पण विशेषतः पत्रकारांसाठी एक प्रशिक्षण होतं. आणि आता ते यूट्यूबमुळे आपल्याला उपलब्ध आहे. दुर्दैवाने त्याचा फार थोडे लोक फायदा घेतात आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यातच धन्यता मानतात, तो वेगळा भाग. पण एक चांगल्या उंचीवर हे खंडपीठ ही घटनात्मक पेच प्रसंग नेत आहे. त्यामुळे त्याचा निर्णय काय लागेल हे सांगायला माझी ती क्षमता नाही, माझा तितका तो अभ्यास नाही. पण त्यानंतरच्या ज्या घडामोडी घडतील त्याच्यात एकनाथ शिंदेंचं राजकीय स्थान काय असेल हे निश्चित ठरेल. भारतीय जनता पक्षाला त्याचा फार काही फायदा तोटाचा मला प्रश्न दिसत नाही. कारण त्या निकालामुळे भारतीय जनता पक्षाचा वोटर्स किंवा मतदार हा एकदम सरकेल आणि एकदम विरोधात जाईल असं काही मला वाटत नाही. हा मुख्यतः प्रश्न राहणार आहे तो एकनाथ शिंदेंचा बंड याला कायदेशीर आणि नैतिक आधार आहे की नाही. विचार स्वातंत्र्य हे पक्षात किती पातळीपर्यंत मानायचं आणि ते कुठे त्याच्यावर निर्बंध आला पाहिजे. म्हणजे आपल्या सर्वोच्च नेत्याच्या निर्णयाला सुद्धा आव्हान देण्याचे अधिकार हे पक्षातील अन्य नेत्यांना आहेत की नाही
आणि ते जर का एखाद्या सर्वोच्च नेत्याचा निर्णय पटत नसेल तर लोकांनी काय करावं, त्याच्यात पक्षांतर बंदी कायद्याचा आधार मिळतो का मिळत नाही, असे खूप जटिल प्रश्न या निकालातनं येणार आहेत. पण त्याचा सर्वाधिक परिणाम हा शिवसेनेवर म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यावरच होणार आहे. बाकी दोन्ही गट त्याचा नंतर बाकी तिन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा त्याचं इंटरप्रिटेशन करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र या दोघांसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असेल. दोघांच्याही समोर एक अत्यंत कसोटीचा कालखंड आयदर ऑर हा निकालानंतर येईल आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला खऱ्या अर्थाने रंगत यायला सुरुवात होईल असं वाटतं. त्यावेळी सर आपण बोलूच, पण आज इतकी सविस्तर आपण चर्चा केली, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया. धन्यवाद.